भूख हड़ताल के कारण मेरा शरीर मेरा साथ नहीं दे रहा है, लेकिन मराठा आरक्षण पर भावुक जारंगे पाटिल। मराठा आरक्षण के लिए मनोज जारंगे पाटिल का पैदल मार्च शनिवार से मुंबई के लिए रवाना होगा। जारंगे पाटिलों ने 26 जनवरी से मुंबई में उपवास करने का फैसला लिया है। इंटरवली सारथी से प्रस्थान करने से पहले जारंगे पाटिल ने मीडिया से बातचीत की है। इस मौके पर बोलते हुए जारंगे पाटिल का गला रुंध गया, आंखें डबडबा गई और भावुक हो गई। आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणे, मी तुमच्यात असं नसन मला माहित, पण मराठ्यांची एकजूट काय चालते द्यायची नाही। आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग घाटायचं। आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे। आपले पोरं संपले पाहिजेत। आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही। लाट मराठ्यांची आहेच, परंतु काय असतं शेवटी मला माहित नाही, मी समाजात असत तर मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची। मी आता हातावर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही, कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो। मी रात्रभर झोपलो नाही। आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणे, मी तुमच्यात असं नसन मला माहित, पण मराठ्यांची एकजूट काय चालते फुटू द्यायची नाही। आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग घाटायचं। आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे। आपले पोरं संपले पाहिजेत। आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही। आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले। आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात, तरी पण हे देत नाहीत। मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे, परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची। म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय मी आपले मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालोय। फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहित नाही की विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही। काही झालं तरी हरकत नाही। आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं। मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता माग हटणार नाही। शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाज मोठे व्हावे लेकर म्हणून लढणार। तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।